जय जय रघुवीर स्वामी समर्थ. रक्षाबंधनापासून या 3 राशींचे चमकणार भाग्य. या शुभयोगाचा होईल पौर्णिमेला संयोग, होणार गडगंज श्रीमंत. रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी 19 ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरा केला जात आहे. रक्षाबंधनाच्या विशेष प्रसंगी अनेक शुभ संयोग तयार झाले आहेत. याशिवाय ग्रहांच्या हालचालीतील बदलामुळे अनेक दुर्मिळ संयोगही तयार होतील. पंचांगानुसार रक्षाबंधन सिद्धियोग, रवियोग, सौभाग्ययोग, शोभनयोग आणि श्रवण नक्षत्रात साजरे होतील. रक्षाबंधन हा सण अत्यंत शुभ मानला जातो. भाऊ आणि बहीण यांच्यातील अतूट प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा हा सण आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र शनीच्या राशीत भ्रमण करेल. यामुळे काही राशींना भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद मिळेल. श्रावण पौर्णिमेच्या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळेल ते आपण जाणून घेऊया. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग बघूया पहिली भाग्यवान राशी मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचा दिवस दुर्मिळ योग संयोगामुळे शुभ राहील. शनी आणि चंद्राच्या संयोगामुळे करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. शनिदेवाच्या कृपेने कामातील अडथळे हळूहळू संपुष्टात येतील. व्यवसायात प्रचंड नफा होईल. व्यवसायाची स्थिती मजबूत होईल. सामाजिक प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढेल. कौटुंबिक जीवनात सुख शांती वाढेल. आठवड्याच्या सुरुवातीला कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबातल्या सदस्यांबाबत मोठा निर्णय घ्याल आणि त्यासाठी घरातल्या वडीलधाऱ्या आणि लहान सर्व सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुमच्या निर्णयाचं सर्वजण कौतुक करतील. मात्र हे करताना नातेवाईकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. जे बऱ्याच दिवसांपासून नवीन काम सुरू करण्याचा विचार करत होते त्यांना एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडून मोठा पाठिंबा मिळू शकतो. आधीच व्यवसाय करत असलेल्यांना अपेक्षित नफा मिळेल. जमीन वास्तू खरेदीची विक्रीची इच्छा पूर्ण होईल आणि लाभ मिळेल. आठवड्याच्या उत्तरार्धात मित्रांकडून लाभ मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासन आणि सत्तेशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना इच्छित पद मिळू शकते. नोकरी हा उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत ठरू शकतो. प्रेम संबंधामधले अडथळे दूर होतील. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पर्यटनस्थळी सहलीलाही जाऊ शकता. या राशीसाठी भाग्यवान रंग आहे मित्रांनो पांढरा आणि यांचा भाग्यांक आहे 12. चला तर मग दुसरी भाग्यवान राशी बघूया. दुसरी भाग्यवान राशी आहे धनु राशी. रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहांच्या दुर्मिळ संयोगामुळे धनु राशीच्या लोकांना खूप शुभ परिणाम मिळतील. नोकरी व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील. शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला आर्थिक तंगीपासून आराम मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात उत्तम यश मिळेल. कौटुंबिक त्रासातून सुटका मिळेल. आयुष्यात फक्त आनंद येईल. धनुराशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असेल. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कष्ट घ्यावे लागतील. यामध्ये तुम्हाला तुमचे जवळचे मित्र आणि कुटुंबियांचं पूर्ण सहकार्य मिळेल. या काळात कमाई लक्षात घेऊन खर्च करावा लागेल, नाहीतर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला कर्जही घ्यावं लागेल जे तुमच्या सन्मानाला हानी पोहोचवण्याचा कट रचत आहेत. त्यांच्यापासून तुम्ही खूप सावध राहणं गरजेचं आहे. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा आणि समजून घ्या, नाहीतर तुम्हाला नंतर अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
आठवड्याच्या उत्तरार्धात जीवनाशी संबंधित सर्व समस्यांवर उपाय सापडतील. कोणतेही पाऊल काळजीपूर्वक उचला. व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास लाभदायक ठरेल. प्रवासादरम्यान एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची तुमची भेट होईल. तुम्हाला भविष्यात फायद्याच्या योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सर्वसाधारण असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तर या राशींसाठी भाग्यवान रंग आहे मित्रांनो काळा आणि भाग्यांक आहे 9. चला तर मग तिसरी भाग्यवान राशी बघूया. तिसरी भाग्यवान राशी आहे मित्रांनो कुंभ राशी. राशीत शनी असल्यामुळे राजयोग आणि इतर दुर्मिळ शुभ संयोग तयार होत आहे. यामुळे कुंभ राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ग्रहांच्या दुर्मिळ संयोगामुळे तुमचं नशीब उजळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे यशस्वी होतील. आर्थिक अडचणीतून सुटका मिळेल. जीवनात सुख आणि समृद्धी येईल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. संपत्तीत वाढ होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. या आठवड्यात कुंभ राशीच्या व्यक्तींना आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. या आठवड्यात घरात आणि बाहेर वाद टाळा. आठवड्याच्या सुरुवातीला भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर पैशांच्या बाबतीत सावध राहा. इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आर्थिक बाबतीत सावध राहिल्यास लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांनाही सोबत घेऊन काम करा. आठवड्याच्या मध्यात कामाच्या संदर्भात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. हंगामी आजारांपासून सावध राहा आणि आरोग्याच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन जपून चालवा कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधन क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आठवड्याच्या उत्तरार्ध शुभ असेल. एखादी मोठी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आवडत्या व्यक्तींच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. प्रेमसंबंध दृढ होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. कठीण प्रसंगी तुमचा जोडीदार सतत तुमच्यासोबत असेल. तर या राशीसाठी भाग्यवान रंग आहे मित्रांनो गुलाबी आणि भाग्यांक आहे मित्रांनो 15. तर मित्रांनो आजच्या या होत्या 3 भाग्यवान राशी. तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठरसा.